जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पाहूया सविस्तर बातमी. 2002 मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी महापालिकेने भूसंपादित केल्या होत्या त्या शेतकऱ्यांना गेल्या 22 वर्षांपासून जमिनीचा मोबदला मिळाला नाहीये. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी एकत्र येत महापालिकेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. एकीकडे 22 वर्षांपासून बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळालेला नसताना दुसरीकडे नाशिक महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांना बेकायदेशीर तब्बल 55 कोटींचा मोबदला अदा केल्याने भूसंपादन विरोधात उद्धव निमसे आणि बाधित शेतकरी आक्रमक झाले. याबाबत उद्धव निमसे यांनी अधिक माहिती दिली. मला म्हणजे खूप खेद वाटतो. आम्ही आयुक्त साहेबांकडे गेलो, निवेदन दिलं, त्यांनी सांगितले मी याच्यावर सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करतो आणि लगेच ताबडतोब आपण संयुक्त शेतकऱ्यांची मीटिंग घेऊ आणि ज्या शेतकऱ्यांच्या जागा ताब्यात घेऊन रस्ते केलेले त्यांना तातडीने मोबदला देण्याच्या संदर्भात कारवाई करू. 55 कोटीच्या संदर्भात आम्ही त्यांना चौकशी करण्यासाठीच दिलं पत्र, काही झालं नाही. जेव्हा महापालिकेत दाद मिळाली नाही तेव्हा आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना भेटलो, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटलो आणि त्यांनी तातडीने या संदर्भात चौकशी लावून शेतकऱ्यांना न्याय देऊन शेतकऱ्यांचा मोबदला देण्याच्या बाबत नाशिक महापालिका आयुक्ताला सूचना करू असं कळवलं आणि त्या गोष्टीला आज महिना होऊन गेला, परंतु कोणीही दाद देत नाही. ना नाशिक महापालिकेचे कोणी अधिकारी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचं ऐकतात, सर्व केराची टोपली दाखवतात त्यांच्या आदेशाला. आमदार गेले, आमदारांच्या म्हणण्याला कोणी मान्यता दिली नाही. पण या सर्व प्रकरणामुळे आम्ही शेतकरी प्रचंड त्रस्त झालो आणि मग आम्ही निर्णय घेतला की आता आपल्याला शासन दरबारी महापालिकेच्या दरबारी न्याय मिळणार नाही आणि म्हणून माननीय उच्च न्यायालयामध्ये नाशिक महापालिका आणि राज्य सरकार याच्या विरुद्ध आम्ही सर्व शेतकऱ्यांनी दावा दाखल केलेला आहे आणि त्या दाव्यामध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे. मंगळवारी महापालिका आयुक्त नसल्याने उद्धव निमसे यांनी शिष्टमंडळासमवेत सहाय्यक आयुक्त प्रदीप चौधरी यांची भेट घेऊन भूसंपादनाच्या प्रक्रियेत काम करणारे अधिकारी लोणे यांनाच धारेवर धरले. आतापर्यंत तुम्ही शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी प्रस्ताव का पाठवला नाही अशी विचारणा करत शेतकऱ्यांची भूमिका मांडली. यावेळी रवी निमसे, सुरेश निमसे, देविदास निमसे, सोमनाथ आमरे, शामराव अनवट, राहुल निमसे, दिलीप निमसे, संतोष माळवदे, अंबादास निमसे, दशरथ दिंडे, विशाल जेजूरकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.